बिबट्याला काठीचे तडाखे. आमदार चंद्रकांत पाटलांसह जमावावर संताप. मूक जनावर गंभीर जखमी. शिवसेनेच्या उत्साही आमदाराने जमावात सहभागी होऊन बिबटा पकडण्यासाठी हाती दंडुका घेतला. जमावाने या मुक्या प्राण्याला जबर मारहाण केलीये. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर शहराच्या मध्यवस्तीत रविवारी सकाळी बिबट्याने आढळल्याने अनेकांची पाचावर धारण बसली. शासकीय विश्रामगृह परिसरात आलेल्या या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडून डार्ट मारण्यात आले. मात्र त्यानंतर शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह जमावाने जखमी बिबट्यावर काठीने अमानुष तडाखे दिल्याने संताप व्यक्त होत आहे. आमदार पाटील यांच्यासह जमावाच्या हातात लाकडी दांडके होते. यात बिबटा गंभीर जखमी झाला. शासकीय विश्रामगृह परिसरात रविवारी सकाळी 11च्या सुमारास बिबट्या आढळण्याचे समजताच बघ्यांची गर्दी झाली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून मुक्ताईनगर पोलीस आणि वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य पाहून स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांनी तातडीने विश्रामगृह गाठले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारले. डार्टमुळे बिबट्याला ग्लानी आली. मात्र आमदार चंद्रकांत पाटील यांनी हातात काठी घेऊन बिबट्यावर काठीचे तडाखे दिले. त्यांच्यासह जमावाने बिबट्यावर काठीचे तडाखे देण्यात आले. जखमी बिबट्यावर अमानुष छळ केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. वनविभागाने बिबट्याला ताब्यात घेतले असून त्याला सुरक्षित अधिवासात सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र लोकप्रतिनिधी आणि जमावाकडून झालेल्या मारहाणीबाबत वनविभाग काय भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागभीड वनपरिक्षेत्रातील हल्लेखोर वाघ जेरबंद. चंद्रपूर नागभीड वनपरिक्षेत्रात 2 जणांचा बळी जबाबदार असणाऱ्या हल्लेखोर वाघाला शनिवारी संध्याकाळी तळोधी वनक्षेत्रातील सावरला गावाजवळ बेशुद्ध करून पकडण्यात आले. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. ब्रह्मपुरीचे विभागीय वनाधिकारी कुमारस्वामी यांच्या देखरेखीखाली ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या रॅपिड रिस्पॉन्स टीमने ही कारवाई केली. पशुवैद्यकीय अधिकारी रविकांत खोब्रागडे यांनी वनपरिक्षेत्राधिकारी AR कन्नमवार यांच्या मदतीने वाघाला बेशुद्ध करणाऱ्या RRT पथकाचे नेतृत्व केले. या वाघाने गेले पंधरवाड्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये 2 जणांचा बळी घेतला होता. शनिवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास तो हल्लेखोर वाघ बेटाजवळ आला असता तज्ज्ञ नेमबाज अजय मराठे यांनी त्याला यशस्वीरित्या डार्ट मारला. त्यानंतर बेशुद्ध केलेल्या त्या वाघाला एका पिंजऱ्यात सुरक्षित ठेवून पुढील तपासणी आणि देखरेखीसाठी गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रात हलवण्यात आले.